गोव्यात सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा यांसारख्या कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. तरी देखील उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकातून आलेले विक्रेते बिनधास्तपणे दुकानं थाटून हा धंदा करत असल्याचं उघडकीस आले. अशा विक्रेत्यांच्या विरोधात आता कळंगूट पंचायतीनं धडक मोहीम सुरू केली असून पहिल्याच दिवशी अशा पदार्थांचा मोठा साठा पंचायतीनं जप्त केला आहे. शिवाय या विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कळंगूटच्या गल्लीबोळात अशी दुकानं थाटण्यात आल्याचं पंचायतीच्या आता निदर्शनास आलंय. काही शाळांनी विद्यार्थी तंबाखू, गुटखा, सिगारेटच्या आहारी जात असल्याची तक्रार पंचायतीकडे केली होती. याचीच दखल घेऊन आता पंचायतीनं ही मोहीम सुरू केली आहे. दरम्यान हे विक्रेते गोवा नावाचा गुटखा विकत असल्याचं देखील या मोहिमेतून समोर आलंय. अशा प्रकारे गोव्याचं नाव बदनाम करणाऱ्या उत्पादन निर्मात्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पंचायतीनं गोवा सरकारकडे केली आहे. याविषयी पंचायतीचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. ऐकूयात काय म्हणतायत सिक्वेरा. वर आमकां एक मेसेज येयली फ्रॉम लिटल फ्लावर ऑफ जीजस हायस्कूल आनी विद्यानिकेतन सेंट जोसेफ बॉयज होम की कालांगुटान खूब सिगरेटी आनी गुटखा आहा आनी द स्टुडंट्स आर एडिक्टेड टू दॅट. सो आनी सिन्स इट इज नॉट अलावड हे आतां विकपाक वो करपाक, सो आमी कालच्यान रेड मारली. कालूय आमी रेड मारल्यो, आयजूय मारल्यो आनी आमकां हें आतां इतलें येयला. हेच्या की धाबल आसा भितर आहा आनी बॅगां भरलेली आसा. सो आमी कितें केलें की गेले शॉपार पयले हें आहा म्हणून, कित्याक हे कोण विकता, हे सगळे भायले लोक लायक UP, मागीर MP, मागीर बिहार, हे सगळे भुरगे येयल्या आनी हे सगळे विकता हांगासर. आनी जे कोण कर्नाटकाचे वा आसा तेणीन ती शॉपां घेतल्या आनी हे हांगासर ते विकता. सो आमी आतां फकत एक शॉप केला फ्रॉम पुलीस स्टेशन अप टू सेंट एंटनी चॅपल, फ्रॉम सेंट एंटनी चॅपल अप टू पंचायत, हितून सगळें इतलें मेवलें आमकां. आतां अवेरनेस केला तो आमी. सो आयज हेच्या उपरांत आतां सेक्रेटरी, बिकॉज सेक्रेटरी इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन टू रेड दीस प्लेसीस, सो आय अकॉम्पनीड सेक्रेटरी आनी आमी इतलो माल मेवला आमकां. आतां एक विचित्र आनी एक गजाल आसा की हे आमचो कितें म्हणटा तेका वो कितें परफेक्ट रोल फॉर द परफेक्ट सोल म्हणून. आतां हे पळय ह्यो बॉडी आहा आनी हे हितून कितें जाता तें तुमी जाणा कशें कितें तें. सो आय वॉज सरप्रायज. टुडे इज द फर्स्ट टायम आय एम लुकिंग एट दीस टायप ऑफ अ थिंग वेअर विच इज बींग सोल्ड एंड स्टुडंट्स are falling prey to this type of activities for no fault of theirs, because the parents, I think they are not aware of it. The principal were aware of it, so principal told us that this is happening, and I thank the principal of all the schools in Kalangut for bringing to our notice all these things which are happening in Kalangut. गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.